आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आहोत ठाण्याच्या वसंत विला कॉम्प्लेक्समध्ये आणि भेटणार आहोत सौ मनीषा मोटरवार यांना. तर चला त्यांच्याशी गप्पा मारूया आणि बघूया त्या कुठल्या वेगळ्या रेसिपीज आपल्याला दाखवणार आहेत. नमस्कार मनीषा ताई. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं मनापासून स्वागत. सगळ्यात आधी मला तुम्हाला कॉम्प्लिमेंट द्यायची आहे की तुमचं घर खूप छान प्रकारे डेकोरेट केलंय आणि मला सगळ्यात जास्त आवडला तो तुमचा देव्हारा. अत्यंत सुंदर आहे. थँक्यू सो मच. मग तुम्ही इथे किती वर्ष राहताय? मला आता जेमतेम 1.5 वर्ष झालं या घरात. पहिले आम्ही छोट्या घरात होतो, या घरात येऊन 1.5 वर्ष झालंय. आणि तुम्ही मूळ कुठचे आहात? नागपूरचे. अच्छा, मग लग्नानंतर इथे आलात का आधी? नाही, माहीर तसं पाहिलं तर पुण्याला सगळं शिक्षण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर लग्नानंतर मुंबईत आली. ओके ओके. आणि तुम्ही काय करता? मी ॲक्च्युली आमची एक शाळा आहे, आम्ही तिघीजणी मिळून एक नवीन शाळा काढली आहे. जस्ट 1 वर्ष झालं आहे आणि ही स्पेशलाइज इन्स्ट्रक्शन स्कूल फॉर चिल्ड्रन विथ लर्निंग डिसेबिलिटी आहे. आम्ही ॲक्च्युली तिघीजणी आहोत. आम्ही एज्युकेशन फील्डमध्ये मागचे 15-20 वर्षांपासून आहोत आणि बघितलं की हे LD मुलं रिअली खूप सफर करतात मेनस्ट्रीममध्ये. कारण स्ट्रेंथ एवढी असते क्लासरूमची आणि त्यांना तो अटेन्शन जो पाहिजे असतो तो मिळत नाही. त्याच्यामुळे आम्ही विचार केला की आपणच काहीतरी करूया आणि अशा मुलांसाठी शाळा काढली आहे. आणि आज खूप आनंद होतो या मुलांबरोबर काम करताना. छान छान, खूप कौतुकास्पद आहे. थँक्यू. तुम्ही तिथे फुल टाइम शिकवता? हो, फुल टाईम. मी एक म्हणजे अमंग्स द को फाउंडर आहे आणि हेडिंग ऑपरेशन्स. आणि मी त्यांना इंग्लिश विषय शिकवते कारण माझा SSC बोर्डाचा जो 12 वर्षाचा अनुभव आहे SSC बोर्डाला इंग्लिश शिकवण्याचा. आणि म्हणून आय वेंट इन फॉरवर्ड की मी इंग्लिश हा विषय त्यांना शिकवणार. ओके ओके, व्हेरी गुड. खूप चांगली गोष्ट आहे ही. मग तुमच्या घरी कोण कोण असतं? माझ्या घरी माझे मिस्टर आणि मुलगा माझा आता 11वीला आहे. बस आता 12वी सुरू होणार काही महिन्यात. म्हणजे आता भरपूर टेन्शन आणि भरपूर अभ्यास. हो. आणि कुठल्या साईडला आहे तो? सायन्स फील्ड. तुम्हाला कुकिंगची आवड आहे? खूप आवड आहे आणि मेन म्हणजे आवड याच्यासाठी निर्माण झाली आहे कारण मुलाला माझा खूप शौक आहे व्हेरायटी ऑफ फूड खायचं, काहीतरी वेगळं कुठे बघून आला खाल्लं येते मग हे असं बनव तसं बनव आणि ही लव्ज. तर त्याच्यामुळे मला त्याच्यासाठी काय काय वेगळं बनवायला मजा वाटते. ओके, म्हणजे तुम्ही ट्रायल अँड एरर करून काय काय नवीन डिश करत असता. मग आज तुम्ही आम्हाला कुठल्या डिशेस दाखवणार आहात? मी आज कांद्या कॅरेटची भाजी, खसखस, बेसिकली बेस हाचा खसखस असतो आणि आरोळ्या, म्हणजे या आरोळ्या या भाजीबरोबर खूप टेस्टी लागतात आणि त्याच्याबरोबर काय लोणचं वगैरे हा प्रकार. ही एक मेन डिश आहे. आणि दुसरी डिश जी फुल फ्लेश्ड मील म्हणून पण खाता येते ते म्हणजे भाजीतले मुठे. मग कांदा आणि खसखसची भाजी आणि आरोळ्या हे खरं तर 2 वेगळ्या वेगळे डिशेस आहेत, बरोबर? पण ते एक मील म्हणून खाल्ल्या जातं. अच्छा, म्हणजे ते एकाच्या जोडीला एक खूप छान लागतं. अगदी. ओके ओके, म्हणजे ह्याचं साहित्य पण वेगळं वेगळं असेल. हो. आणि कृती पण. हो. मग आपण कुठल्या ह्यानी सुरुवात आपण करू? आरोळ्यांपासून सुरू करूया. ओके, मग आरोळ्याचं साहित्य सांगता? कणिक, तूप, साखर, मीठ, ओवा आणि मेथी. साहित्य आपण बघितलं. आता आपण वळणार आहोत कृतीकडे. तर सगळ्यात आधी काय करायचं? साधारण 2 वाट्या कणिक, 2 वाट्या कणिक घेऊन त्याच्यात तुपाचं मोहन घालायचं. बरं, म्हणजे किती तूप लागेल त्याला अंदाजे 3 ते 4 चमचे. थोडासा ओवा. ओवा हा भाजलेला आहे? नाही, साधा आहे. पण हा ओवा जर हातावर घासून जर टाकला थोडासा असा चोळून तर त्याचं फ्लेवर चांगलं येतं. अच्छा. थोडी साखर, साधारण 1 ते 1.5 टीस्पून. आणि मीठ साधारण आपण कणकीला घालतो तसं
चवीनुसार. आणि मेथी जी आहे ती ऑप्शनल आहे. ऍक्च्युली ही प्लेन सुद्धा लोणच्याबरोबर खूप छान लागतात आरोळ्या, आणि मेथी ही ऑप्शनल आहे. मेथी घालू शकतो आपण, गाजर घालू शकतो. तर आज मी थोडीशी मेथी घालणार आहे. म्हणजे ही मेथीची पानं निवडून धुवून नुसती बस बस, आणि नुसते पानं काढायची, देठ नको. आणि ती चिरली नाहीये, म्हणजे चिरली नाहीये, अख्खी आहे. बरं. बस. भिजवल्यानंतर कणिक हे ठेवून द्यायला लागतं का लगेच नाही, आपण लगेचच करू शकतो. आता हे झाल्यानंतर आपण काय करणार? याच्या अगदी छोट्या छोट्या बोट्या करायच्या आणि खूप छोट्या छोट्या लाटायच्या असतात. हे अगदी पोळीसारखी मोठी पोळी नाही बनवत, आणि थोडंसं जाडसर. आणि याला भाजताना सुद्धा तेल न सोडता तुपाने भाजायचं. तर ती तुपाची जी चव आहे ती एक वेगळं टेस्ट देते याला. बरोबर. चला, आता हे भिजवून झालेलंच आहे, सो आपण आता ते लाटून घेऊया, म्हणजे मग लगेच भाजता येईल. अगदी. ह्या आरोळ्या लाटून घेतलेल्या आहेत आता आम्ही त्या भाजून घेतोय. ओके. तवा तापलेला आहे जरासा. याच्यावर थोडंसं तूप सोडून कमी आचेवरती या आरोळ्या टाकायच्या आहेत, आणि खूप कमी आचेवरती याला भाजायचे. अच्छा. पण तूप भरपूर लागतं. अगदी. मग आता हे झालं की आरोळ्या तयार होतील ना आपल्या. हो. आणि ह्याच्या जोडीला आता आपण कांदा आणि खसखसची भाजी घेऊया. ओके. आता ह्या आपल्या आरोळ्या तयार झालेल्याच आहेत, आणि आता आपण करणार आहोत कांदा आणि खसखसची भाजी. आम्ही त्याचं साहित्य जमा करतो, तोपर्यंत तुम्ही घ्या एक छोटासा ब्रेक. पण कुठेही जाऊ नका, पाहत रहा आम्ही सारे खवय्ये. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. आरोळ्या आता आपल्या तयार झालेल्या आहेत, पण त्याच्या जोडीला कांदा आणि खसखसची भाजी आता मनीषाताई आपल्याला दाखवणार आहेत. मनीषाताई, पटकन त्याचं साहित्य सांगा. कांदा, खसखस, दही, कैरी, जिरं, मोहरी, जिऱ्याची पूड, तेल, हिंग, मीठ, लाल तिखट, हळद, धण्याची पावडर, कढीपत्ता, साखर आणि अद्रक लसूण पेस्ट. ओके. आता सगळ्यात आधी तेल घेतलंय आपण कढईत. ते तापल्यावर आपण त्याच्यात घालूया मोहरी फोडणीसाठी. तेल किती लागेल सहसा? साधारण 2 टेबलस्पून. ओके. म्हणजे थोडं जास्त लागतं ते. बरं. मोहरी तडतडली की मग जिरं, त्याच्यात थोडंसं हिंग आणि कढीपत्त्याचे पानं घालायचे याच्यात. कढीपत्ता घातल्यावर साधारण 1 टेबलस्पून कैरी. अच्छा. डायरेक्ट फोडणीलाच घालायची. ही नुसती सोलून किसलेली कैरी आहे ना? उकड वगैरे काढली नाही, कच्ची कैरी आहे, जी फक्त साल काढून किसून ठेवली आहे. ओके. आता हे थोडा वेळ साधारण 1 मिनिट असं थोडंसं परतायचं आहे. आणि मग त्याच्यात भिजवलेली खसखस आहे, ही खसखस साधारण 7 ते 8 तास भिजली पाहिजे, आणि जास्त पाणी न घालता ती वाटायची. आणि खसखस साधारण 1 ते 1.5 टीस्पून, कारण खसखस जरा गरम असते त्यामुळे आपण प्रमाण कमी ठेवतो. ओके. आणि ही पण छान भाजू द्यायला पाहिजे. बरं, तुम्ही तुमच्या शाळेबद्दल सांगत होतात, त्या लर्निंग डिसेबिलिटीज वाल्या मुलांना शिकवणं. बरोबर. खरं तर हा खूप कंबसम जॉब आहे, म्हणजे खूप कठीण आहे. नॉर्मल मुलांना शिकवतानाच दम निघतो, तर अशा मुलांना खूप जड जात असेल. तुम्ही जड म्हणण्यापेक्षा कुठेतरी एक समाधान वाटतं की आपण या मुलांसाठी काहीतरी करतो आहे. तर एंड ऑफ द डे विचार केल्यास तो सगळा थकवा निघून जातो की या मुलांबरोबर शिकवण्यात खूप ऑफकोर्स टायरसम आहे, आणि शिकवायच्या पद्धती वेगळ्या आहेत. म्हणजे ब्लॅकबोर्ड चॉक हा पद्धत नसून त्यांना एक्सपिरियन्शियल लर्निंग खूप द्यावं लागतं. म्हणजे त्यांना कुकिंग हा सब्जेक्ट आहे, सायन्स मॅथ्स त्यांना खूप जड जातं. तो कुकिंग हा सब्जेक्ट असल्यामुळे एक्सपिरियन्स करतात, ते लोक कुक करतात आणि त्यांच्या आवडीच्या गोष्टी आणि त्याच्यात मजा करतात. म्हणजे ते शिकण्यामध्ये त्यांना एक जी मजा मिळते ते बघून समाधान वाटतं. ओके. आता हे थोडं भाजलं गेल्यावर याच्यात दही घालायचंय. दही साधारण 1 वाटी, म्हणजे ज्याची एक पेस्ट होईल. बरं, तुम्ही हे फुल टाइम करता मुलांना शिकवणं, मग ते फुल टाइम करून मग घर सांभाळणं, हे सगळं एकत्र कसं काय जुळवणं? मला असं वाटतं आपोआप म्हणजे बॅलन्स होऊन जातं ते, कारण आपण ज्या काही गोष्टी करतोय आपल्या आवडीच्या करतोय म्हणले की ते आपोआप बॅलन्स होतं. आता काय करणार आहोत आपण? आता याच्यात थोडी हळद, धण्याची पावडर, अद्रक लसूण पेस्ट 1/2 टीस्पून, म्हणजे आलं आणि लसूण दोन्हीचं सेम प्रमाणात पेस्ट करून घ्यायची मिक्सरमध्ये.
आणि ही अशी भाजू द्यायची की ते दह्याला आणि खसखसला जो नॅचरल त्याचा तुपकटपणा आहे तो सुटला पाहिजे. अच्छा, ते सुटलं म्हणजे असं समजायचं की ग्रेव्ही तयार झाली आहे. म्हणजे असं वरती थोडंसं तेल सुटतं का त्याला? हो. अच्छा. आणि मंद्या आचेवर भाजू द्यायचं आहे याला. याच्यात लाल तिखट, जिऱ्याची पावडर, जिरा पावडर पण जरा जास्त लागतं. आणि थोडी साखर पण चवीनुसार, कारण पुष्कळांना आंबट भाजी आवडते. तर ज्यांना नाही आवडत आंबटपणा कमी करण्यासाठी. बरोबर, तर साखर जरा जास्तीची. मग 1 ते 1.5 टीस्पून घालते आहे. ओके. काही लोकांना गोडूस चव पण आवडते भाजीमध्ये, मग अशा वेळी जरा जास्त साखर. आता तुम्ही बघाल तर याला थोडंसं तेल सुटलेलं आहे बघा. बरोबर. म्हणजे आता आपली ही ग्रेव्ही तयार झाली. आता याच्यात थोडं पाणी घालायचं आणि मीठ. आधी पाणी घालूया. हो. आणि कांदा शिजायला तसा वेळ लागत नाही, त्याच्यामुळे खूप जास्त पाणी घालायची गरज नाही पडत. हे स्पेशली या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पांढरे कांदे मिळतात. तर पांढरे कांदे जे आहेत ते साल काढून असं भरल्या वांग्यांना आपण कसे 4 काप देतो ते तसे 4 काप द्यायचे आणि याच्यात सोडून द्यायचे. अच्छा, बरं. म्हणजे मधनं एक इथनं असा. हो. आणि एक आडवा. बरं. पण ह्याच्यात आपण काही भरत नाही. काही भरत नाही, कारण ह्या ग्रेव्हीचाच मसाला त्याच्यात एवढा छान पेनिट्रेट होतो, त्याची चव छान येते. आणि कांदा शिजायला वेळ नाही लागत, त्यामुळे अगदी एक 4-5 मिनिटात हे शिजून जाते. ह्या कांद्याचा म्हणजे ह्याचा तो कांद्याचा उग्रपणा कमी असतो, ह्याच्यात थोडेसे गोड असतात हे कांदे. आणि उन्हाळ्याच्या दिवसात जसं म्हणतात की कांदा खायला पाहिजे, तर त्याचाही एक फायदा असतो की कांद्याची भाजी आणि कैरीचा सीझन हे सगळंच जुळून येतं. बरोबर. आता थोडा वेळ झाकण ठेवून हे शिजून द्यायचं. हो, अगदी 5 मिनिटं, जास्त वेळ नाही लागणार या कांदा शिजायला. चला, आता आपली कांदा खसखसची भाजी तयार झाली आहे आणि मगाशी आपण ज्या आरोळ्या केल्या होत्या त्या आपण ह्याच्याबरोबर खाऊ शकतो. तेव्हा आरोळ्या आणि कांदा खसखसची भाजी या दोन्हीचं साहित्य आणि कृती पटापट लिहून घ्या. आरोळ्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ, साजूक तूप, साखर, मीठ, ओवा आणि मेथीची पानं. कृती: प्रथम एका बाउल मध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये 3 ते 4 चमचे साजूक तूप, थोडासा ओवा, 1.5 चमचा साखर, मेथीची पानं, चवीनुसार मीठ आणि पाणी घालून पीठ भिजवून घ्यावं. या पिठाच्या पुऱ्या लाटून घ्याव्यात. थोड्याशा तुपावर आरोळ्या खरपूस भाजून घ्याव्यात. कांदा व खसखशीची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 7 ते 8 तास भिजवून वाटलेली खसखशीची पेस्ट, पांढरे कांदे, दही, कैरीचा किस, जिरं, मोहरी, जिरेपूड, हिंग, तेल, तिखट, मीठ, हळद, आलं लसूण पेस्ट, साखर, धणेपूड आणि कढीपत्ता. कृती: पांढऱ्या कांद्यांना मधून चीर द्यावी. एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी करावी. त्यामध्ये कैरीचा किस, 1 ते 1.5 चमचा भिजवलेल्या खसखशीची पेस्ट, घोटून घेतलेलं दही, हळद, धणेपूड आणि आलं लसूण पेस्ट घालून ग्रेव्ही मंद आचेवर शिजू द्यावी. त्यामध्ये तिखट, जिरेपूड, साखर, पाणी आणि मीठ घालून एक उकळी काढावी. त्यामध्ये पांढरे कांदे घालून वाफवून भाजी सर्व्ह करावी. कांदा खसखसची भाजी आणि आरोळ्या दोन्ही तयार झालेल्या आहेत. आता मनीषा ते आपल्याला अजून एक भाजी दाखवणार आहेत, त्याचं साहित्य आपण बघूया. पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आम्ही सारे खवय्ये. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता आपण दोडक्याच्या भाजीतले मुठे करणार आहोत, तर त्याचं साहित्य सांगता? कढीक, तेल, लाल मिरची पावडर, मीठ, अद्रक लसूण पेस्ट, हळद, मोहरी, जिरं, गूळ, दोडके बारीक चिरलेले, धण्याची पावडर, जिरा पावडर, ओवा, हिंग, काळा गरम मसाला, कढीपत्ता आणि साखर. साहित्य आपण बघितलंय. आता वळणार आहोत कृतीकडे. तर आपण सगळ्यात आधी काय करतोय? आपण मुठ्यांची पहिले तयारी करून घेतोय. तर साधारण 1 वाटी कणिक घेतो आहे. साधी आपली पोळ्यांची असते. हो, कणिक. हो, कणिक. त्याच्यात ओवा, जसं मगाशी म्हटलं, थोडंसं हातावर चोळून घातलं. ओके. त्याची चव वेगळी येते. त्याच्यात चवीनुसार मीठ, अगदी चिमूटभर साखर आणि तेलाचं मोहन, साधारण 2 टीस्पून. हे कणिक भिजवताना ॲक्च्युली पोळ्यासारखी नाही भिजवायची, तर ही अगदी भुसभुशीत असे जस्ट हाताने असे मुठे बसतील अशी एवढीच भिजवायची.
तर खूप अंदाजाने थोडं थोडं पाणी घालावं लागतं अगदी. आपण थोडंसं असं एवढंसं काढून ठेवूया आणि लागेल तेव्हा मग थोडं पाणी घालून करूया. मग आता मुठ्यांची तयारी झालेली आहे, आता भाजीची तयारी करायला घेऊया. हो. आता तेल तापत ठेवलेलं आहे ना, किती घेतलंय साधारण तेल? साधारण 2 टीस्पून. म्हणजे ह्याला पण जास्त लागतं थोडं? जास्त, थोडंसं जास्तच. आता तेल तापल्यावर त्याच्यात पहिले मोहरी घालू आपण. त्याच्यात जिरं, हिंग आणि कढीपत्ता. कढीपत्ता झाल्यावर याच्यात लगेचच आपण दोडके, बारीक चिरलेले दोडके आहेत. बरं, हे सोलून मग चिरलेले आहेत? अगदी पूर्ण साल नाही काढलंय, वर साल काढलंय हे त्याचं. आणि याच्यात मग थोडी अद्रक लसूणची पेस्ट, हळद, गरम मसाला घालतोय त्याच्यामुळे लाल तिखट थोडं कमी घालू शकतो आपण. ओके. आणि ह्याला आंबटपणा असा काही नाहीये वेगळा? नाही, घालू शकतो आपण आमचूर पावडर वगैरे, जर आंबट गोड आवडत असेल तर करू शकतो. धण्याची पावडर, जिऱ्याची पावडर. आणि याच्यात पाणी घालायचं दोडके शिजण्यासाठी, आणि जरा जास्त, कारण मुठे पण आपण त्याच्यात घालणार. हा, म्हणजे त्यांना अब्झॉर्ब करायला पाणी. बरोबर. बस हे शिजत ठेवलं आहे. तर आपण जे मुठ्यांसाठी कणिक केली होती याला थोडं थोडं पाणी लावून, आता ही कणिक जी आहे बघा भुसभुशीत आहे, ते याचे असे छोटे छोटे मुठे करून हे झाकून ठेवायचं. अधेमध्ये जरा कालवत राहायचं. आणि मग नंतर थोड्या वेळाने याच्यात गुळ घालायचा. गुळ म्हणजे गोडव्यासाठी? गोडव्यासाठी. किती गुळ लागतो? आणि त्याला चवीनुसार. काही जणांना खूप तिखट जर आवडत असेल तर गुळ नाही पण घालत. आणि ज्यांना ओलं खोबरं आवडतं ते वरतून ओलं खोबरं पण पेरतात याच्यात. हे झाकून ठेवायचं ना? हो. किती वेळ साधारण ठेवायला लागतं हे? मुठे शिजलेले कळून येतात, म्हणजे थोडंसं असं दाबून बघितलं तर कळतं. आणि भाजी दोडके पण शिजतात आणि मग झालं समजायचं. पण ते शिजत आल्यावर थोडंसं गुळ घालावा चवीनुसार. ओके. आणि मग गुळ घातला की तयार झाली म्हणजे? बस झालं. गार्निश इट विथ ओलं नारळ आणि कोथिंबीर वगैरे. आता आणि हा म्हणजे एक फुल फ्लेज्ड मील होतो, कारण पोळी भाजीच्या ऐवजी कणिकही जाते आणि भाजीही जाते पोटात. हा. ओके. गुळ साधारण 10 मिनिटं वगैरे लागतात, 10 ते 15 मिनिटं शिजायला. आता हे होतात. ह्याला गुळ किती लागतो? आता साधारण मी 3 मुठे घातले आहे, तर एक छोटासा खडा गुळाचा बस आहे. गुळ विरघळला की झालं. अच्छा. चला, तर दोडक्याच्या भाजीतले मुठे तयार झालेले आहेत. तुम्ही पटापट त्याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. दोडक्याच्या भाजीतले मुठे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ, तेल, तिखट, मीठ, आलं लसूण पेस्ट, हळद, मोहरी, जिरं, गूळ, धणेपूड, बारीक चिरलेली दोडक्याची भाजी, जिरेपूड, ओवा, हिंग, काळा गरम मसाला, कढीपत्ता आणि साखर. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये 1 चमचा ओवा, चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर आणि 2 चमचे तेल घालून पीठ मळून घ्यावं. एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरेपूड, हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी करून घ्यावी. फोडणीमध्ये चिरलेल्या दोडक्याची भाजी, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, काळा गरम मसाला, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा जिरेपूड आणि पाणी घालून मिश्रण उकळवून घ्यावं. या ग्रेव्हीमध्ये गव्हाच्या पिठाचे मुठे करून ते दोडक्याच्या भाजीमध्ये सोडावेत आणि थोडा वेळ वाफवून घ्यावे. चवीनुसार गूळ घालून भाजी सर्व्ह करावी. आपल्या 3ही डिशेस तयार झालेल्या आहेत. पण मनीषाताईंबरोबर त्यांचे मिस्टर आणि त्यांचा मुलगा संकेतही इथे आलेले आहेत. तेव्हा आपण त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारूया. सो काका, मनीषाताई सांगत होत्या की त्यांची इच्छा होती की संगीतनी आर्ट्स करावं आणि त्याला स्वतःला सायन्स करायचं होतं. तुमचं काय मत आहे? म्हणजे आता त्याचं जेव्हा एलएमचं ऍडमिशन होतं तेव्हा मी त्याची एक टेस्ट घेतली होती बाहेरून. काउन्सिलिंग करून घेतलं होतं. त्यावेळी फाइंड आउट झाले की तो मॅथ्स आणि सायन्स मध्ये चांगला आहे. त्याला इंजिनिअरिंगला ऍडमिशनसाठी ट्राय करतो. ओके. आणि संकेत, तुला काय करण्यात जास्त इंटरेस्ट? सायन्सच करण्यात जास्त इंटरेस्ट, इंजिनिअरिंग. ओके, तुला इंजिनिअरिंग करायचंय.
पण तू एवढे सुंदर पेंटिंग्स काढतोस, घरात किती सुंदर सुंदर पेंटिंग्स आहेत तुला. बस ॲज अ हॉबी ठेवायला आवडतं, पण इंटरेस्ट ॲज अ करिअर इंजिनिअरिंग मध्ये. ओके, पण तू साइड बाय साइड तुला इच्छा आहे काहीतरी. मग तुझी आई सांगत होती की तुला खूप वेगवेगळ्या प्रकारचे डिशेस खायला आवडतात आणि त्या तुला सगळ्या प्रकारचे डिशेस करून देतात खायला. तर आईच्या हातचं तुला सगळ्यात जास्त काय आवडतं? सगळंच आवडतं. पण त्या हेही सांगत होत्या की तुला असं सागर संगीत जेवण आवडत नाही, काही असे अरबट चरबट पदार्थ इकडचं तिकडचं जास्त आवडतं. तर आज आईने एवढं सुंदर आपल्या घरगुती पद्धतीचं जेवण केलंय, तर ह्यातलं तुला काय आवडतं जास्त? आरोळी आवडतं. आरोळी आवडते. आणि ती दोडक्याची भाजी? नाही, बिलकुल नाही आवडत. सहसा दोडका फार कमी जणांना आवडतो. सो आपण हे टेस्ट करणार आहोतच, पण त्याआधी मला तुमचे सगळ्यांचे आभार मानायचे. आम्ही सारे खवय्ये आणि झी मराठीच्या संपूर्ण टीमकडून तुमचे आभार आणि आमच्याकडून ही छोटीशी भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू. थँक्यू. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला, म्हणजे आजच्या डिशेस तुम्हाला आवडल्या की नाही याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आता वेळ आली आहे या डिशेस टेस्ट करण्याची. मी तर लगेच टेस्ट करणार आहेच. इनफॅक्ट आम्ही सगळे एकत्र या डिशेस टेस्ट करणार आहोत. तुम्हाला सुद्धा या डिशेस टेस्ट कराव्याशा वाटत असतील तर त्या लवकरात लवकर घरी करून बघा. आजचा भाग इथेच संपला. पुढच्या भागात पुन्हा भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा आणि पाहत राहा आम्ही सारे खवय्ये. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. आज तुम्ही आम्हाला कुठले पदार्थ दाखवणार? एकतर मी काबुली चनाचा कबाब दाखवणार आहे आणि एक आहे रवा आणि ओट्सचं एक सँडविच ढोकल्यासारखंच आहे ते एक आहे आणि एक सिट्रस कूलर करणार आहे. आम्ही